आता बातमी आहे बांगलादेशातनं 8 महिन्यांपूर्वी सत्ता बदल झालेल्या बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आलाय। बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार उझ-जमान यांनी उच्च लष्करी अधिकाऱ्यांसोबत आपत्कालीन बैठक घेतल्याची चर्चा होती। या चर्चेनंतर देशात आणीबाणी किंवा मार्शल लॉ लागू केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। 8 महिन्यांपूर्वी सत्ता बदल झालेल्या बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आलाय। बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार उझ-जमान यांनी उच्च लष्करी अधिकाऱ्यांसोबत आपत्कालीन बैठक घेतल्याची चर्चा होती। या चर्चेनंतर देशात आणीबाणी किंवा मार्शल लॉ लागू केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्रांच्या माहितीनुसार लष्कर प्रमुख जमान यांची तातडीची बैठक झाली। या बैठकीला 5 लेफ्टनंट जनरल, 8 मेजर जनरल, स्वतंत्र ब्रिगेडचे कमांडिंग अधिकारी आणि लष्कर मुख्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर लष्करी अधिकारी उपस्थित होते। यावेळी लष्कर प्रमुखांनी कायदा आणि सुव्यवस्थेसह अनेक मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले। लष्कराने राजधानी ढाक्यामध्ये मोठ्या संख्येने वाहनं आणि मोठ्या संख्येने सैन्य बोलावलंय। बांगलादेश आर्मी आणि हसीनांविरोधामध्ये चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या संघटनांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे। बांगलादेशमध्ये सध्या मोहम्मद युनूस यांचं अंतरिम सरकार आहे। नवीन व्यवस्थेतही बांगलादेशमधील परिस्थिती सुधारत नाहीये, त्यामुळे लोकांचा मोहम्मद युनूस यांच्या सरकारवरील विश्वास उडत चाललाय। सरकार विरोधामध्ये असंतोष आणि संताप आहे। अशामध्येच लष्कराच्या हालचालींना वेग आल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। मात्र लष्कर प्रमुखांनी सरकार विरोधी उठावाशी संबंधित अफवा फेटाळल्यात। আপনারা যদি নিজেদের মধ্যে ভেদাভেদ ভুলে একসাথে কাজ না করতে পারেন, নিজেরা যদি কাদা ছোড়াছুড়ি করেন, মারামারি কাটাকাটি করেন, এই দেশ এবং জাতির স্বাধীনতা সার্বভৌমত্ব বিপন্ন হবে। আমি আজকে বলে দিলাম, নাইলে আপনারা বলবেন যে আমি আপনাদের সতর্ক করিনি। আমি সতর্ক করে দিচ্ছি আপনাদের। 5 ऑगस्ट 2024 रोजी बांगलादेशात सत्ता पालट झाला। कट्टरपंथीय घटकांनी ढाका येथील तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानावरती हल्ला केला। या हल्ल्यापूर्वी शेख हसीना यांनी देश सोडला। त्यांना बहिणीसह भारतात आश्रय घ्यावा लागला। यानंतर देशात नोबेल पारितोषिक विजेते युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं। या काळात अल्पसंख्याक हिंदूंवरील हल्लेही वाढले आहेत। सत्ता पालट करूनही बांगलादेशी नागरिकांच्या अडचणी काही कमी झाल्या नाहीयेत। नागरिक बेरोजगारी, महागाईशी सामना करतात। अशातच पुन्हा एकदा सत्ता बदलाचं वारं बांगलादेशी नागरिकांसाठी सोयीचं ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।